उद्या संध्याकाळी लंडनची फ्लाईट होती. मित्र म्हणाला 30 किलोच्या वजन बॅग चालत नाही म्हणून वजन करूया म्हणाला. तर त्यानं लंडनचं पासपोर्ट आणि चलन दाखवलं. राणीचा फोटो होता खरं चलन फाटत नव्हतं. भारतात कागदी नोटा असल्यामुळे लगट चलन फाटलं. पृथ्वीची आई नाराज होती कारण 2 वर्षांनी लंडनचं परत येणार होता मित्र. आईचा विरह ह्यो आईलाच कळणार. बॅगेत 5 किलो चटणी आणि 4 किलो काजूच्या बिया. त्यातली 2 किलो चटणी आणि 2 किलो काजू बॅग काढून ठेवल्या. मग 29 किलो वजन झालं. बॅग पॅक करून साईडला ठेवली. मी तर लंडन जाणार म्हणून प्रोग्राम करायला ठरले. मार्केटमध्ये मटण घेतलं. ती सरळ संतूया दुकानात. मसाला, तीळ, जिरं, तेल, कांदा, लिंबू आणि स्प्राईट आणि जिरा सोडा. लंडनमध्ये जिरा सोडा मिळतं मग 4 बाटल्या द्या म्हणाला. इथं वाजले 9. जे चुलीत जाळ लावला. मटण सपासप धुवून घेतलं. ते भांडं ठेवलं आणि त्याला वतलं आणि त्यावर मटण फोडणी दिली. जाळाला धोळा पडलेला. मटण जुर होतं त्यामुळे जाळ लावला घणघणीत. जाळ लावला जास्त करून भांड्याला माती लावायची राहिली. एक जण मित्र कांदा चिरालतं आणि दुसरं स्प्राईट वतालतं आणि राहिलेले लोक स्प्राईट प्यालते. शिजले का नाही मला जवळजवळ पावशेर मटण संपलं की. मटण जुनं असल्यामुळे शिजायचं का नाव काढेना. वाजलेलं दाखरा आता फोडणी द्या म्हणाला. श्लोक पाटील जेव्हा बसले आणि बाबाला म्हणाले, बाबा मटण काय फायबरच आहे काय, तुटून झाले. तिच्या मारे आता आणि बरं शिजूया म्हणावं जरा. मटण शिजल्यावर रस्सा पण चरचरीत झालता. भांडं भरून रस्सा गेलता. टेस्टसाठी 10 वाटे रस्सा संपला की. मटण पण चरचरीत झालतं. 1 किलो मटणात 1 किलो कांदे घातले त्यामुळे चरचरीत झालतं. रस्सा आणि मटण मध्ये ठेवलेले लोक सुट्टी देणार. खा की खा म्हणाले. लंडनचा मित्र म्हणाला 1 नंबर.